नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, होल्डर्समध्ये लूपिंग स्विचबोर्ड आणि सीलिंग रोजसाठी काय वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3, पिगटेल हे होल्डर्समध्ये लूपिंग स्विचबोर्ड आणि सीलिंग रोजसाठी वापरतात. प्रश्न क्रमांक दुसरा, मर्क्युरी व्हेपर लॅम्पचे डॅश व डॅश हे प्रकार पडतात. तर ऑप्शन क्रमांक 3, हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प आणि लो प्रेशर व्हेपर लॅम्प हे मर्क्युरी व्हेपर लॅम्पचे प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक तिसरा, विद्युत मंडळामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास मंडळात डॅश हे साधन वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 4, जर विद्युत मंडळामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास तर मंडळामध्ये फ्यूज हे साधन वापरतात. प्रश्न क्रमांक चौथा, 3 फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या जर रोटरची टोके उघडी ठेवून स्टेटरला सप्लाय दिल्यास तर काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2, तर पहा 3 फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरच्या जर रोटरची टोके उघडी ठेवून स्टेटरला सप्लाय दिला तर ते चालू होणार नाही. प्रश्न क्रमांक 5, सब स्टेशनमधील वीज ग्राहकापर्यंत वाटप करणाऱ्या लाईनला डॅश असे लाईन म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3, डिस्ट्रीब्युशन लाईन असे सब स्टेशनमधील वीज ग्राहकापर्यंत वाटप करणाऱ्या लाईनीला म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, विद्युत मंडळामध्ये खर्च झालेली ऊर्जा डॅश मीटरने मोजतात. तर ऑप्शन क्रमांक 3, वॅट आवर मीटरने विद्युत मंडळामध्ये खर्च झालेली ऊर्जा मोजतात. प्रश्न क्रमांक 7, मोठे शहर ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे तर त्या ठिकाणी विजेच्या वितरणासाठी डॅश ही पद्धत वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2, अंडरग्राऊंड ही पद्धत मोठे शहर म्हणजेच ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या आहे तर त्या ठिकाणी विजेच्या वितरणासाठी अंडरग्राऊंड ही पद्धत वापरतात. प्रश्न क्रमांक 8, चांदीचा रेजिस्टन्स तापमान सहगुणांक डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, चांदीचा रेजिस्टन्स तापमान सहगुणक 0.004 आहे. प्रश्न क्रमांक 9, कोणत्याही मोटरच्या शाफ्टवर मिळणाऱ्या यांत्रिक शक्तीला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3, ब्रेक हॉर्स पॉवर असे कोणत्याही मोटरच्या शाफ्टवर मिळणाऱ्या यांत्रिक शक्तीला म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, डॅश हे साधन चुंबकीय गुणधर्मावर कार्य करतो. तर ऑप्शन क्रमांक 3, मोटर हे साधन चुंबकीय गुणधर्मावर कार्य करतो. प्रश्न क्रमांक 11, 2 समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना डॅश घटकाची असते. तर ऑप्शन क्रमांक 3, कपॅसिटर या घटकाची जर 2 समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास तर ही रचना ही कपॅसिटर या घटकाची असते. प्रश्न क्रमांक 12, भारतीय विद्युत नियमानुसार एसीची वारंवारता डॅशपेक्षा बदल होऊ नये. तर ऑप्शन क्रमांक 3, भारतीय विद्युत नियमानुसार एसीची वारंवारता ही 3% बदल होऊ नये. प्रश्न क्रमांक 13, विद्युत द्रवणात डीसी प्रवाह वाहू दिल्यास तर द्रवणातील मूळ घटक वेगळे होतात तर त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, इलेक्ट्रोलाइट असे विद्युत द्रवणात डीसी प्रवाह वाहू दिल्यास तर द्रवणातील मूळ घटक वेगळे होतात तर त्याला इलेक्ट्रोलाइट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14,
DC कंपाऊंड मोटर सुरू करण्यासाठी डॅश स्टार्टर म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 DC कंपाऊंड मोटर सुरू करण्यासाठी DC 5 पॉइंट स्टार्टर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 मानवी जीवन इलेक्ट्रिक शॉकपासून सुरक्षित राहावे म्हणून डॅश यूज करतात. तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थिंगचा यूज हा मानवी जीवन इलेक्ट्रिक शॉकपासून सुरक्षित राहावे म्हणून अर्थिंगचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 16 BIS नुसार विद्युत साधनाची करंट रेटिंग डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 3 6 एम्पियर, 16 एम्पियर आणि 32 एम्पियर ही BIS नुसार विद्युत साधनाची करंट रेटिंग असते. प्रश्न क्रमांक 17 आर्मेचर रिॲक्शनमुळे EMF मध्ये झालेली तूट भरून काढण्यासाठी डॅश करावे लागते. तर ऑप्शन क्रमांक 2 आर्मेचर रिॲक्शनमुळे EMF मध्ये झालेली तूट भरून काढण्यासाठी फील्डचे एक्सायटेशन वाढवावे लागते. प्रश्न क्रमांक 18 इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला जोडलेल्या सर्व यंत्र किंवा उपकरणाच्या इलेक्ट्रिकल क्षमतेच्या बेरजेस डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 कनेक्टेड लोड असे. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनला जोडलेल्या सर्व यंत्र किंवा उपकरणाच्या इलेक्ट्रिकल क्षमतेच्या बेरजेस कनेक्टेड लोड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 19 ग्राहकाने 24 तास चालवलेल्या लोडच्या सरासरीला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 डेली ॲव्हरेज लोड असे ग्राहकाने 24 तास चालवलेल्या लोडच्या सरासरीला म्हणतात. प्रश्न क्रमांक 20 ॲव्हरेज लोड आणि मॅक्झिमम डिमांड यांच्या गुणकास डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 लोड फॅक्टर असे ॲव्हरेज लोड आणि मॅक्झिमम डिमांड यांच्या गुणकास म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 जी वीज मापके विजेची डॅश दाखवतात त्यांना इंडिकेटिंग मापके असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 जी वीज मापके विजेची क्षणिक किंमत दाखवतात त्यांना इंडिकेटिंग मापके असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 हॉट वायर मीटर विद्युत प्रवाहाच्या डॅश परिणामावर कार्य करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 हॉट वायर मीटर विद्युत प्रवाहाच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करतात. प्रश्न क्रमांक 23 सुरुवातीला हाय व्होल्टेज निर्माण करून नंतर विद्युत प्रवाहावर नियंत्रण मिळवणाऱ्या घटकास डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 चोक असे. सुरुवातीला हाय व्होल्टेज निर्माण करून नंतर विद्युत प्रवाहावर नियंत्रण मिळवणाऱ्या घटकाला चॉक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 काचेच्या रंगावरून डॅश व डॅश हे इनकॅन्डिसेंट बल्बचे प्रकार पडतात. तर ऑप्शन क्रमांक 1 काचेच्या रंगावरून क्लिअर आणि फ्लोस्टेड हे इनकॅन्डिसेंट बल्बचे प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 26 तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायराला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 बेअर असे तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 चुंबकाच्या ज्या दोन टोकामध्ये जास्तीत जास्त चुंबकीय शक्ती असते तर त्या टोकाला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 चुंबकाच्या ज्या दोन टोकामध्ये जास्तीत जास्त चुंबकीय शक्ती असते तर त्या टोकाला चुंबकीय पोल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन हे डॅश पद्धतीने करतात. तर ऑप्शन क्रमांक 4 डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन हे डेल्टा आणि स्टार या पद्धतीने करतात. प्रश्न क्रमांक 29 अल्टरनेटचा फेज हा बदलल्यास लोडच्या AC मोटरवर डॅश परिणाम होईल. तर ऑप्शन क्रमांक 2
अल्टरनेटचा फेज हा बदलल्यास लोडच्या AC मोटरवर मोटर उलटी फिरते हा परिणाम होईल. प्रश्न क्रमांक 30. खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणे संबंध असणारी जोडी दर्शवायची आहे. तर पहा, वसुंधरा म्हणजेच धरती आणि सरिता म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 नदी असा होईल.